पाळिता उभगला नाही, त्रिलोक्य पाळिता उभगला नाही। आमुचीच्या काही असेल ओझी, आमुचेच्या काही असेल ओझी, पाषाणाचे पोटी नाही। आमुचीच्या काही असेल ओझी, आमुचेच्या काही असेल ओझी, तुका म्हणे तया भार घातलिया, तुका म्हणे तया भार घातलिया, उपेक्षिणा दया सिंधू माझा, उपेक्षिणा दया सिंधू माझा। त्रिलोक्य पाळिता उभगला नाही, त्रिलोक्य पाळिता उभगला नाही। आमुचीच्या काही असेल ओझी, आमुचेच्या काही असेल ओझी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराया जगातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 311व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे। आणि भगवान परमात्मा जगाला सांभाळतो, फक्त आणि भरवसा असला पाहिजे, आणि ते भरवसा तयार करण्याचं अंतःकरण फक्त माणसाला दिले। अंतःकरण तर त्यालाही आहे, जनावराला अंतःकरण आहे, मन आहे, त्याला बुद्धी आहे, इंद्रिय आहेत, त्यांना बी सगळं आहे त्यांच्याकडं, आपल्यात आणि त्यांच्यात काय, फक्त त्या अंतःकरणामध्ये ते ज्ञान नाही, त्या आपल्या अंतःकरणात ते ज्ञान देवानं दिलंय, फक्त त्याचा तुम्ही उत्कर्ष करा। भगवान परमात्मा सगळ्या जीवाला सांभाळतो, मग आम्हालाच कसा उपेक्षील? मग तुकाराम महाराज म्हणतात तया भार घातल्या उपेक्षिणा दया सिंधू माझा, त्याला उधं टाकल्यावर त्याच्यावर भार घातल्यावर माझा दया सिंधू, म्हणजे तुकाराम महाराज त्याला माझा म्हणतात, देवाला माझा, आणि दयेचा सिंधू नाम दयेचा सागर, दयेचा सागर उपेक्षिणा, त्याला उधं टाकल्यावर तुम्हाला उपेक्षा करणार नाही, मग त्याला तुम्ही शरण जायला पाहिजे। भार घालणे म्हणजे शरण जाणे, मग कसं शरण जावं त्याच्याबद्दल चाललंय आपलं। तुका म्हणे त्या भार घातल्या शरण, आणि शरण या म्हणलाय बी, एके ठिकाणी जा बी म्हणला, कसं आहे बघा ते प्रत्यक्ष प्रतिविज्ञ, एके ठिकाणी प्रत्यक्षता, एके ठिकाणी प्रतिविज्ञ। एका वाक्यामध्ये एका श्लोकामध्ये देव म्हणले तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वत। हे प्रतिविज्ञ काय म्हणले त्याला? तमेव, त्याला, शरणं शरण, गच्छ जा, कसं जात? सर्व भावेन, एक पद आहे सर्व भावेन, भारत नाम अर्जुना, आणि मग काय? तत्, त्याच्या प्रसादात, तत् प्रसादात, त्याच्या प्रसादानं परम शांती, परम शांती तुम्हाला प्राप्त होईल, परम शांती, आणि स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम, तो अर्जुना शाश्वत असं ठिकाण प्राप्त करशील, असे देव बोलले त्या श्लोकात। ते प्रतिविज्ञेतून बोलले, बरं कशातून बोलले? प्रतिविज्ञेतून, प्रत्यक्षातून नाही, तमेव, त्याला, स्वतः हेच देव आहे ना, पण त्याला शरण जाय म्हणजे त्याला, आणि ते अंगुली निर्देश झालं ना, ते म्हणल्यावर काय बोट कुंकू लांब जातं की अंगुली निर्देश, आणि हा म्हणल्यावर जवळ, आणि मी म्हणल्यावर आणखीन जवळ आलं, बरोबर आहे ना? मध्ये इथं प्रत्यक्षता नाही, प्रत्यभिज्ञता आहे, तमेव शरणं गच्छ, तया, त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या केल्या, माऊली मोठी गमतीने बोलतो, तया अहम वाचा, तया अहम वाचा चित्त अंग, दोन दोन शब्द आहेत ते अक्षर, तया दोन, अहम दोन, वाचा दोन, चित्त दोन, आणि अंग सर्व भावेन, सर्व भावेन आहे ना, सर्व भावेन, मग कसा सर्व भाव? त्याला अहम मी, वाचा वाचेनं, काय चित्त चित्तानं, आणि अंग म्हणजे अंग, कळलं का? हे मला नाही, अंग याचा अर्थ जीवभाव असा अर्थ होतो ते, मग ते जीवभावानं तो शरण जाय,
तया अहम वाचा चित्तांग येऊन या शरण रीघ. मग महोदधिका दृष्टांत दिला. महोदधिका गांग रिघाले जैशी. महोदधी नाम समुद्र, समुद्राला गंगेचं पाणी, गांग नाम गंगेचं पाणी सर्व भावानं जातं. लाकडं टाका, फुलं टाका, काही टाका, लघवी करा, संडास टाका, काय जे टाकताल त्या गंगेत तुम्ही, ते सगळं घेऊन कुठं जातं गंगेचं पाणी? सर्व भावानं गंगा समुद्रात विलीन होते. त्याप्रमाणे सर्व भावानं तू आणि माझ्यात त्याच्यात विलीन होय. तत् तुकाराम महाराज म्हणले ना, हां म्हणावं निशरण जावे सर्व सर्व भावे देवा, हो. तो उत्तरे दपार. बरोबर. मग सर्व भाव आता त्याला म्हणले तिथे. आणि त्याच्या पुढे एक श्लोक आहे 18व्या अध्यायामध्येच. हे 18व्या अध्यायातले श्लोक आहेत मला वाटते. हे 18व्या अध्यायातला श्लोक आहे, पण अलीकडे जरा. आणि हे पुढे तर ते त्याच्या पुढे काय म्हणले? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. काय म्हणले ते? सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग कर. परित्यज्य, धर्माधर्म ठेवू नको, धर्माधर्माचा त्याग करून सर्व धर्मान परित्यज्य त्याग कर. आणि माम मला एकम एका. आता इथं बोट कुंकड आलं, हे प्रत्यक्ष ही प्रतिभिज्ञता आहे. त्या श्लोकात प्रतिभिज्ञता होती. आधी त्याला लांब नेऊन घातलं, त्याला शरण जाय म्हणले. आणि पुन्हा काय ह्या श्लोकात म्हणले, त्या 18व्याच्याच पुढे श्लोक आहे, मला शरण ये. म्हणजे तो ते जे आहे ना परब्रह्म, ते मीच आहे ना, ते मीच आहे अर्जुना. म्हणून माम एकम शरणम व्रज. काय काय? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. शरण ये. मग काय होईल? काय? अहम त्वा सर्व पापेभ्य, मी तुला सर्व पापात मोक्ष ईश. मोक्ष म्हणजे मुक्त करेल. आणि मा शुचहा, शोक करू नको. तू शोक मा नको, शुचहा शोक करू नको, असे देव तिथं बोलले. तू शोक करू नको अर्जुना, मला फक्त शरण ये, तुला सर्व पापातून मी मुक्त करेल. आता असं म्हणल्यावर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सर्व धर्मान या शब्दाचा खूप खूप विश्लेषण केले. धर्माधर्माचे टवाळ, जे का दावी अज्ञानामुळं, बरोबर आहे ना, ते सांडून घाली सकळ धर्माधिक आहे ना. हा, कशाचं टवाळ? धर्म तरी अधर्म तरी कोणी दाखविला? अज्ञानानं. लक्षात आलं की नाही? मी वारकरी आहे, चांगलं वागलं पाहिजे, मोठा यज्ञ केला पाहिजे, आणि यज्ञ केल्याच्यानंतर मला स्वर्ग सुख मिळेल, म्हणजे मला पुण्य होईल. धर्मानं काय होतंय? पुण्य. अधर्मानं काय होते? पाप. अरे पाप बी अज्ञानाचंच कार्य आहे, आणि पुण्य हे अज्ञानाचंच कार्य. मला पाप लागलं म्हणल्यावर पुण्य, सापेक्षता आहे ना. लक्षात आलं की नाही? पुण्य कवा करा वाटतं? पाप झाल्यावर, बरोबर आहे ना. पाप झाले म्हणून पुण्य करायचे. मग पाप झालं असं जे म्हणायला ते माणूस जीव अज्ञानास्तव म्हणायला आहे ना, अज्ञानानं म्हणायला. हे अज्ञानानं दाखविलं ना पाप झालं तुला, अज्ञानानं दाखविलं. आणि म्हणून त्याची निष्पत्ती करण्यासाठी, पाप घालविण्यासाठी काय करायचं? पुन्हा पुण्य करायचं, आणि मग स्वर्ग सुख भोगायचं. काय इतर काही पुण्याचे फळ मग ते आहेतच की. पुण्याचं फळ सुख आहे, आणि पापाचं फळ दुःख. हे दोन्ही सुख दुःख पाप पुण्य जे दाखविले, तर कोणी दाखविले? तर अज्ञानानं दाखविले. विचारसागर बघा ना तुम्ही, हे अज्ञानाचंच कार्य सगळं बोंबलायला. हो, धर्म आणि अधर्म हे टवाळ आहे, आणि हे अज्ञानानं दाखविले सगळं. सगळं अध्यात्म ऐकल्याशिवाय कळत नाही महाराज. अध्यात्मशास्त्र ऐकलं तरच हे कळतंय, इतरांना कळतच नाही. उलट धर्माचा त्याग कर. आमचे महाराज गुरुजी रंगनाथराव नागेकर गुरुजी माहिती होते ना तुला? हा, तर ते धर्माचा अर्थ, ते धर्माचा त्याग कर म्हणून अर्थ वेगळा केला. ते म्हणले लेकरं बाळ बायका पोर याचा त्याग कर, असं म्हणले तिथे. असं गुरुजी म्हणले. गुरुजी काय ते म्हणजे त्याचा तेवढा अभ्यास म्हणजे तसं म्हणले ते. मला वाटतं भगवद्गीता त्यांना येत होती. आता ती कशी पक्की होती? मग यावर प्रवचन करायला लावलं होतं या श्लोकावर. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज
अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. असं बोलत असताना धर्माचा टवाळ हे ते विश्लेषण करून मी सांगितल्यावर ते म्हणजे हन्म्या मी याला वेगळाच अर्थ लावितो तुम्हाला कळत नाही बाबा, आणि अर्थ वेगळा आज त्याचा उलगडा झाला. मी नाही गुरुजी तसंच आहे ते की पापालाही जन्म देणार आणि पुण्यालाही जन्म देणार अज्ञान आहे. हे अज्ञानानं जो निर्माण होतात, आणि पुण्य मला झालं म्हणलं की मग स्वर्ग मिळते, म्हणजे चांगली सुखाची फळ, पण जन्म घ्यावाच. आणि मला पाप झालं म्हणलं तरी नरकासारखे दुःख भोगायचे, कोणत्या स्त्रिय घेऊन भोगायच्या, तरी जन्म घ्यावा. जन्म पापानं पुण्यानं संपतच नाही साखळी. जन्म मरणाची साखळी संपवायला पाप पुण्य घालावं लागतंय गुरुजी. असं मी म्हणलो होतो. त्याला भूषण वाटत होतं मला, त्यांना भूषण वाटत होतं महाराज. अध्यात्मातलं आणि शिखराचं पराकोटीचं सांगितल्यावर त्यांना भूषण वाटत होतं. असे शहाणे माणसं शहाणीच असतात. ते मला म्हणायचे तुझ्याच पाया पडा वाटते मला आता. नाही तुम्ही पाया पडणं बरोबर नाही ना. विद्यार्थी म्हणा मी तुमचा. हो ना, तुमचा विद्यार्थी आहे मी. तुमच्या पाया तुम्ही माझ्या पाया पडून घेणं योग्य मी नाही, मी काय घेईन त्याच्याबद्दल नाही हनम्या असं बोलायचे. आणि हे धर्म अधर्माचं टवाळ नाही कधी ऐकलं. हो म्हणलं गुरुजी तसं ते माऊलीनं अर्थ लावलाय, आणि माऊलीनं तसं विश्लेषण केलंय ना की धर्म अधर्माला दाखविणारा अज्ञानमुळे, आणि ते सांडून घाली सगळं सांडून टाक. बघा ज्ञानेश्वरी आता आहे काढा 18 वाद्य काढून टाक हे सगळं, काही ठेवून रस्त्यामध्ये. आणि मग त्याच्यावर बोलले मग पुन्हा देव हो मदसी शरण रिघिजे जीवित पेशी गुरीजे धिग्ग बोली यान लाजे. प्रज्ञा केवी मला शरण येणं आणि जीवित्वानं उरणं. सर्व भाव नाही झाला, मग सर्व भावेनं भारत शरण नाही झालं. कळलं का? मला शरण आल्यावर तो माणूस देवापासून वेगळा उरत नाही. त्याच्यावरल्या ओव्या बघा, और किती बोलले ते ज्ञानेश्वर महाराजांनी लय समजून बोलले. खरं तर माऊलीचं भाषांतर आहे, भगवद्गीतेचं भाषांतर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. फक्त कळवून घ्यावं माणसानं ज्ञानेश्वरी कळवून घ्यावी, मग बघावं तिची मजा. ज्ञानेश्वरी आणि कळू लागल्यावर का मुंडकं निघत नाही मधलं, कळू वाटत नाही मुंडकं. सकाळ मला इकडे यायची गडबड आहे को, थोडंच वाचावं लागते सकाळला. आता 10-5 वेळा वाचलं की निघावं लागते. लय बकळ वाचित बकळ उशीर होईल ना इकडे. पण गाईला चाऱ्याला लावा, आणि तिला पुन्हा त्यानं इकडं जागा बदलण्यासाठी वडाव. ती तळमळ करते, गाय वरती का नाही रोज बघत होती आपण. चाऱ्यावरली गाय इकडं वरताली कशी करती. किंवा गायला त्या वासराला सोडाव प्यायला, आणि ती पानावली सोनात बोट घालाव वडाव. मग जसं त्याला दुःख होते तसं मला ज्ञानेश्वरीतून मुंडकं काढताना दुःख होतं. असं पण वाटतंय चला गाथाच वाचायचं ना आपल्याला पुन्हा. गाथा तर तेच आहे ना, पण ती गोडी लागली तिथं ते मन रमत आहे. आणि मन रमलं की वाटतं आणखीन पुढच्या ओव्या वाचाव्या. आणि दर भारी दुसरं दिसतंय. एक पारायण एक बार एक केलं, एक पारायण कित्येक पारायण झाली की तिची, कित्येक पारायण जरी झाली तर वेगळंच वाटायला लागते. आणि म्हणून नित्य नूतन देखील गीतात तत्व वयानं म्हणले मग ज्ञानेश्वराचं ते तर हारू म्हणे जैसे देवी स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखील जे गीतात तत्व. हे गीतेचं तत्व नित्य नवच वाटतंय, पारायण गणेश वेगळंच वाटतंय. असं सुंदर चिंतन त्या ओव्या. सर्व धर्मान परित्यज्य लय बोलले ज्ञानेश्वर महाराज. विश्लेषण करून अर्थ सांगितला, म्हणजे काही डोक्यात ठेवायचं नाही. धर्म अधर्म हे सर्व 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 देवाला, आणि त्याचं मूळ कोण आहे? अज्ञान. हे अज्ञान नष्ट करायचं आणि ज्ञानानं त्याच्याशी ऐक्य व्हायचं. याचं नाव आहे शरण येणे. याचं नाव काय? आपल्याला शरण येणे. अरे शरण आल्यावर भेदच राहत नाही देवाचा आपल्यात. म्हणूनच रावण म्हणला ना, काल तुम्हाला म्हणलो ना ते बोंबलला रावण. काय तो रामाशी भेटून रामाची नाही. बघा नामदेवरायचं बोलणं हे, म्हणजे रावणाचं बोलणं नामदेवरायनं सांगितलंय. रावण याला असून तो बोलला, त्याला शरण गेल्यावर म्हणला बिभीषण शरण गेला तर राम का झाला नाही म्हणला. मूर्ख तू कोणी कळली, त्याला शहाणा म्हणायलीस. बरोबर आहे नाही त्याचं बोलणं. ते काय तो रामाशी भेटला तर भेटून रामाची नाही, म्हणजे शरण गेला नाही गेला शरण असं म्हणायचंय तिथं रावणाला. आणि मी मात्र तसा करणार नाही म्हणला. नामया स्वामी ते जाणून काय जाणून म्हणला बरं काय.
जाणून म्हणला. नामया स्वामी ते म्हणजे नामदेवाचे स्वामी कोण? राम. जेव्हा पांडुरंग तर त्याला मी जाणून घेईल आणि अवघा रामची सगळा रामच होईल. मग मी खरा शरण म्हणजे खरा शरण कोण गेला? रावण. असा तिथला अर्थ होतो. शरण जाणारा माणूस देवापासून वेगळा उरत नाही असं इथं म्हणायचंय. पण आपलं पद कोणतं चाललंय? 6 पदातलं षडविधा शरणागती यातलं पद कोणतं चाललंय? कोणते कोणते झाले? अनुकूल संकल्प, हा. प्रातिकूल प्रातिकूल वर्जन, वा, 3 झाले. रक्षित तिथे विश्वास. देव माझं रक्षण केल्याचं मी जीवनमुक्त आहे. आणि त्याची त्याला कोण्या स्थितीवर आहे माणूस कळते. दुसऱ्याला कळत नाही बरं, पण त्याची त्याला माहीत असते. हा, उगच नव्हतं. आमचे जोग महाराज गेले नाशिकला आंघोळीला. हे नाशिक आपलं त्र्यंबकेश्वर. गेले नाशिकला पंचवटीला आंघोळ करायला जोग महाराज. गेले की तिथं मग बुडायला लागले गंगेत आंघोळीला. ब्राह्मण होते तिथं. ब्राह्मण का नाशिकला पैठणला चांगल्या चांगल्या क्षेत्रावर नेहमी आत्ता येत आहेत. पैठणला सकाळ ब्राह्मण उभे असतात तिथे. 1, 2, 4 तरी ब्राह्मण असतात बघा. आणि मग ते बुडणाऱ्या लोकांना संकल्प म्हणतात. मग ते संकल्प तुम्ही म्हणायचा आंघोळ करणाऱ्यानं. आणि मग ते म्हणेल तसं पापोहम पापकर्मा पाप संभावा पाप आत्मा हे माम कृपया गंगे सर्व पाप हरा भव लावा शेंडीला हात लावा नागदाबून धरा वदरीत पाणी घ्या अमुक करा. ते सगळा संकल्प असतो आणि ते करावं. आणि ते ब्राह्मण. आणि मग त्याला ₹10 ₹10 द्यायचे. जसे तुम्हाला घडल तसे काय म्हणत नाही बरं का. उगं कसं मग मी 4 आणे दिले. ते 4 आणे किती दिले ते बघा. विनायकरावला विचारा. विनायकराव संघ ते मला संकल्प येते सगळं होतंय. वामनाचे उगत खोडी लिहू मी बघा आहे का खरं. आता ते पोट भराय आले. मी विनायकरावला म्हणलं विनायकराव आता आपल्याला आंघोळीला नाही आलो. आणि हे बघा तुम्हाला सांगतो की कसं आहे. बगीच्या घोड्याचं तोंड करतो गाव तसं आमचं. पैठणात उतरलो. परळी गाडी आपली पैठण गाडी आता आहे का नाही बा? हा आहे का? तिला बसलो सोनपेठावर आणि उतरलो. उतरल्या आधी म्हणलं उद्याच्याला गाडी आपल्याला परत कवा हे विचार बघा आहे का. म्हणजे जायच्या अगोदरच बगीचे घोडे कुंकड तोंड करायचं गावातला. मग आपलं खरं बोलणं असतंय. आणि ते खरं सांगतोय मी. बगीच्या घोड्याचं तोंड गेलो की त्या कंट्रोल करून गेलो. आणि तिथं लाईट लावलेली होती. मळ बसल्यावर अंगावर फुफुरला बसल्यावर ती लाईटिंग तशी होती आहे की नाही. तुम्ही बघायला पहिलं बाबा विनायकराव लई फुफुरला बसला म्हणून अंगावर. ते म्हणजे होय की हो लईच बाबा अंगावर फुफुरला बसला बाबा. कसं काय गाडी एवढा धरू लागत सारा असलो. आता येऊ द्या म्हणजे जरा गेलो ते कंट्रोल कर. ते कंट्रोलवाल्या होता बामण. तिथलाच बामण नोकरी होता कंट्रोल त्याच गावचा. त्याला म्हणलो साहेब गाडी कवा आहे? उद्या परळीला जायला परत. तुम्ही कोण्या गाडीने आले? मी म्हणलं ते आपण परळी गाडीने चालू. मी लगेच उद्याची तयारी का? मामून म्हणलं ती कंट्रोल म्हणलं. मी आलो हो साहेब उद्या सकाळी जायचं आम्हाला पण आणखी ते असं हा इतक्या वाजता म्हणलं. आणि सकाळा गेलो आंघोळीला तर तेच बामण तिथं आले. पॅन्टीवरलं धोतराव. पॅन्टीवरलं बामण धोतराव आलं. आणि खाकी पॅन्ट काढून दिली धोतराव. मग मी म्हणलो कपडे काढता मी म्हणलं हे तर कंट्रोल दिसायला यायला म्हणले कंट्रोल तिथं नाही कंट्रोल. मी म्हणलं कंट्रोल होते हो कंट्रोल होते नाही म्हणले. मी म्हणलं मी बघितलं रात्री. तुम्ही होतेच ना म्हणलं बघायला. नाही बा म्हणलं मी एवढं काय मला कळलं. जाऊ द्या म्हणलं असू द्या पुन्हा आपण विचार आंघोळ केली. मग आंघोळला गेलो लगेच ते म्हणला बुडा आता. मी म्हणलं ह्याची तोंड नक्कल करा. मी उलट तोंड करून वारायलो गंगेत. ते काय म्हणते ए तिकडे तोंड करतोस काय? गंगेकडे ढोंगण असतंय काय? तिकडे तोंड कर. बरं तिकडे विनायकराव म्हणले तुम्ही हटकूनच असतात वाहिले म्हणा पाप हम पाप अमुक जमुक. मला काय साहेब म्हणून सांगा म्हणलं. देवा काय म्हणू असं. मग ते तसं म्हणलं. तसं म्हणल्यावर तेव्हा 4 आणे बक्कळ होती बाकी तशी कमी समजून लयची गोष्ट लेडीसाठी. ही गोष्ट 35 वर्षापूर्वी. तेव्हा 4 आणे ते 5 रुपये जागे असल्याने होते. गेलो ते 4 आणे दिले त्या बामणाला आणि पाया पडला. म्हणला परळीचे तुम्ही आलेले? बघाही नाही.
बघा हे कोण हा त्यांना ओळखीला आपल्याला म्हणलं हा नाही साहेब हो म्हणलं तुम्ही कंट्रोल आहेत ना ते म्हणलं हो म्हणलं मग इथं काय राहिले या आमचा हे वारस हक्काचा धंदा आहे म्हणलं हे घंटा 2 घंटे इथं करायचं आणि पुन्हा आम्ही ड्युटीला जाणार जातो हे कसं आहे मला बापदादानं काय 4 आणि 2 आणि काय ते तुम्ही देताल ₹4 ₹4 मिळतील तेवढे आमचे हे खरे खरे आमची ही वारस हक्क आहे म्हणलं ही आमची मिराशी आणि मग नोकरीला जातो म्हणला असं बोलला ते विचारा महाराज कोणी ब्राह्मण तिथं आता हे जमलं ते पापोहम म्हणायला लावलं मला मी बी पापोहम म्हणलो आता हे जमलं मी पापी होतो म्हणून म्हणलो बरोबर आहे जोग महाराज पापी नाहीतच आणि पापही नाही त्याला पुण्यही नाही जोग महाराज बोलायला लागले की बामण माझ्यासारखं ते बामण त्याला काय काय जोग महाराज कुठले ते म्हणला म्हणा जोग महाराज म्हणा तर ते म्हणे काय म्हणू हे पापोहम पाप कर्मा पाप संभावा असं तर ते म्हण ते महाराज खेसकाळले कोण पापोहम पापो तू म्हण पाप आहे पापोहम मी पापी आहे तू म्हण मला पाप आणि पुण्याची कल्पना नाही कशाला पाप आणि पुण्य म्हणते बामण गपचूप बस महाराजांना आंघोळ केली बाहेर निघाले देवपूजाला लागले दुसरा माणूस जवळ गेला म्हणला तुम्ही कशाला म्हणलेत म्हणला काही कळतं का तुम्हाला मला काय माहिती कोण आहेत म्हणजे जोग महाराज बाबा मला कळलं नाही म्हणलं मला काय माहित हे जोग महाराज पुन्हा गेला ते बामण पाया पडला कोणाच्या जोग महाराज म्हणले महाराज मी रोजच्या धंद्याप्रमाणे म्हणलो मला काय कोण अधिकारी कसा आणायचं अरे तसं नाही तुला कळतं का पाप आणि पुण्य आम्हाला कशात आलं आम्ही पापी पुण्य नाही पाप पुण्य वेगळं सारून आम्ही ईश्वर चिंतन करतो आता ही जीवनमुक्ती कोणाला कळायली या त्याला कळायली का बामला त्यांची जीवनमुक्ती नाही कळाली आणि ती जीवनमुक्त होते हे खरं आहे कोण जोग आता ज्याची त्याला कळती या पण हे उगत त्याला वसकाळण्यासाठी म्हणले पण मी जीवनमुक्त आहे असं काय कोणाला मनी थिंडत होते का ते नाही महाराज हे भगवंत परमात्म्याचा साक्षात्कार ज्याला किंवा जीवनमुक्ती म्हणतात या अशा प्रकारे जे काही अनुभव आले तर ते अनुभव लोकांना सांगायचे लक्षात आलं म्हणून म्हणतात की देवाचं आपल्या स्वामीचं आणि इकडं व्यवहारामध्ये गुरुचं गुह्यतम कोणाला सांगायचं नवऱ्याचं गुह्यतम कोणाला सांगायचं नाही नवऱ्याने किती पाप केलं असेल काही केलं असेल तर बायकोनं जगात सांगत बसायचं नाही हे शिष्य म्हणजे सेव्य सेवक भाव सांगायला बायकोनं स्वामीचं नवरा त्याचा स्वामी ना त्याचं गुह्यतम सांगायचं नाही इकडं व्यवहारामध्ये आणि शिष्यानं गुरुचं गुह्यतम जरी गुरुकडून काही चूक झाली असेल तर ती चूक कोणाकडे सांगत बसायची नाही आणि देवानं भक्ताचं म्हणजे भक्तानं देवाचं तर देवाचं म्हणजे याचा अर्थ कळलं का देव म्हणजे तो कोण निर्गुण निराकार परब्रह्म आणि त्याच्याशी ऐक्य पावल्यावर आणि ते ऐक्य पावल्यावर जी जीवनमुक्ती नावाची अवस्था प्राप्त होत असते त्या कोणाला साधकाला आणि मग ते साधना हातीवर हळूच ठेवी सगळे साधनाचे हातीवर तो कसा ठेवतो हळूच ठेवतो हो तैसा आत्मसाक्षात्कार होय देखो नि गोचरू बरं काय मग साधन हाती येऊ हळूच ठेवी अशी ओव्या आहेत की नाही बघा ज्ञानेश्वरीमध्ये मग ते साधक सगळ्या साधना ठेवून देतो आणि मग आपला अनुभव किंवा जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद हो विलक्षण आनंद मागलच्या प्रारब्धवशात जे जे काही इच्छा काही काही गोष्टी घडत्याल त्या घडू देतो पहिलं प्रारब्ध असताना तदनुकूल ते काही इच्छा उत्पन्न होतात कोणाला जीवनमुक्तालाही इच्छा संपत्ती असं समजू नका प्रारब्धवशामध्ये प्रारब्धाचा अवशेष शिल्लक राहिल्यामुळं त्याच्याकडं वासनालेश थोडासा असतो तर त्या मागलच्या आणि प्रारब्ध लेशात किंवा त्या अविद्यालेशाचं काही उरलेलं जे का असतं थोडं तर त्याच्यामध्ये त्याला इच्छा इत्यादी उत्पन्न होतात एखाद्या वेळेस त्याला मऊ झोपाय असा वाटल एखाद्या वेळेस त्याला पालखीत बसा वाटल असे काही इच्छा जरी उत्पन्न झाल्या त्या जीवनमुक्ताला तर ते उगते प्रारब्धाचं काय बघतो कौतुक काय म्हणले नाथ महाराज कौतुक तू पाहे संचिताचे कौतुक बघ तसं कौतुक जीवनमुक्त बघतो आणि आपल्या स्थितीत वागतो पण त्याला पक्क माहीत असते जगन मिथ्ये ब्रह्मसत्य आणि मी ब्रह्मरूप अहम ब्रह्मास्मी ते स्वरूप माझंच आहे असा विलक्षण आनंद भोगतो पण असा भोगत असलेला आनंद
थोबाडा वाटत कुठतरी बोलायचा नाही. म्हणून तर विद्या गुरुपदिष्ठा बोभाईल्या सौ इष्टची परी अनिष्ठा कारण आहे का. हा आपुलीच जननी सांगे आपुलीच जननी नग्न दाखविल्या जनी तीर्थची परी पतनी कारण आहे का. गुरुकुल मिळालेली विद्या आणि त्या विद्येनं जे काही प्राप्त केलं तर ते विद्या मला असं ज्ञान झालं, मला असं ज्ञान झालं, मला असं ज्ञान झालं सव्वाट्यावर सांगत बसायचं काय. लक्षात आलं की नाही. गुरुकुल मिळालेलं ज्ञान कुठंतरी सांगत बसायचं चव्हाट्यावर नाही. म्हणून ती इष्टच विद्या पण अनिष्टाला कारण होती. म्हणले की नाही ज्ञानेश्वर महाराज. गुरुप्रतिष्ठा विद्या गुरुप्रतिष्ठा बोभाईली आहे चोहटा इष्टची परी अनिष्ठा कारण होय. त्याचा दृष्टांत याच्यासाठी दिला. आपलीच जननी जन्मदाती माय आणि ती नागवी दाखविली. काय दाखविली जगात. म्हणजे चव्हाट्यावर नेलं तिथं लुगडं फेरलं कोणाचं आईचं. मग आई तीर्थरूप आहे तुम्हाला तारून नेणारी. तीर्थची परी पत्नी कारण होय. तिला नागवा जगाला दाखवली तुम्हाला नरकाला जावं लागेल. त्याप्रमाणे आपली विद्या आई आहे. विद्या कोण आहे. पंडिताची विद्या माय सद्गुणी विद्या अकाली फळदायिनी शिवलामृत. कुठला तुकडा आहे शिवलामृताचा तुकडा आहे. हा विद्या अशी विद्या. म्हणून गोपतृत्वम वर्णम हा असं राहायला पाहिजे. देवाला शरणागतीचे लक्षण किती चालले हे. हा गोपतृत्वम वर्णम आत्मनिक्षेप काय राहिलं पद आत्मनिक्षेप. म्हणजे आता आलं बघा त्याच्यावर तया अहम वाच्या देवन्या शरण आत्मनिक्षेप. आत्मनिक्षेप या शब्दाचा अर्थ ते होतो की आपलं लक्षात आलं आपण जीव स्वरूप आहे बरोबर आहे. आणि कुठस्थ अधिष्ठान आहे बरोबर आहे. ईश्वर चैतन्य आणि त्याचं काय अधिष्ठान ब्रह्मचैतन्य बरोबर आहे ना. त्या ब्रह्मचैतन्याचा मायेमध्ये प्रकाश लक्षात आलं की नाही. ते ईश चैतन्य. ईश चैतन्य त्याला म्हणायचं. म्हणजे अधिष्ठान माया. अधिष्ठान कोण माया. आणि त्या मायेमध्ये आणि ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब ते झाला ईश्वर. अंतकरण अधिष्ठान आणि त्या अंतकरणात कुटस्थाचं प्रतिबिंब बरोबर आहे. ते झालं जीव. त्याला आभास म्हणतो. आता एक लक्षात ठेवा. बाद समानाधिकरण म्हणतात आमच्या वेदांत शास्त्रामध्ये. आला तुमच्यात का नाव शब्द नाही ते बालूला येते. बालूला ऐकले थोडं ऐकलं हे ना लय पक्क केलं नाही केलंय फक्त मुख्य समाधी हा झालेलं असते हो. पण सांगितलं कळतं असं सांगायचं. सांग बरं मग. असं नाही सांगायचं. बाद समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण म्हणजे काय. त्याचा उलगडा करतोस तू. वासना संस्कार आहे बरोबर आहे. आणि जीव जन्मते मरते मोठा होते सुखी आहे दुखी आहे अल्पज्ञ हे सगळे धर्म जर बाजूला सारले तर उरलं काय चैतन्य बरोबर आहे. आणि ते चैतन्य कुठंच आहे. बाकीचे सगळं धर्म वजा झाल्यावर राहिलं काय शुद्ध चैतन्य. आणि मग चैतन्य तर ते कुठंच ते याला म्हणतात बाद समानाधिकरण. हे सगळं बाधित झालं. हे सगळे धर्म त्याचे त्या जीवाचे जे धर्म आहेत की नाही अल्पज्ञता अपक्षीयता जायता हे सगळे त्याचे काही धर्म येतात त्या जीवाच्या. आणि पंचक्लेश तुम्हाला म्हणलोच ना देवाच्या पाठीमागे 5 क्लेश येतात काय नाही 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 पंचक्लेश आधी अस्मिता राहिलं काय राहिलं अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश बरोबर आहे ना. हे सगळे जीवाचे धर्म जर काढून टाकले बाधित केले
राहिलं काय शुद्ध चैतन्य. आणि ते चैतन्य कुठं असतं, कुठं असतं त्याचा फोकस आहे कायचा, ब्रह्माचा. ब्रह्माचा. म्हणजे वाच्यार्थानं जीव आणि लक्ष्यार्थानं कुठस्थ. वाच्यार्थानं ईश्वर, लक्ष्यार्थानं ब्रह्म. बरोबर आहे ना. मग असं स्वरूपात विलीन होणे. मला सांडोनी कुळे दोन्ही हा. ही वही बसते का होतं थोडी. बसती सांडोनी कुळे दोन्ही हो प्रियाशी अनुसरी कामी. हो तसंच आहे मग. हो द्वंद्व चिंतनी पडली जायची. हा मग तसंच आहे. इसमें तो डोस का सुपर रे बालू. पण त्यानं आई केलं नाही ना महाराज. गेलं श्रवण कमी पडलं. हा. अध्यात्म नाही नाही त्यावेळेला ते काय जवानपणी ते पहिलं आवतन तांबडे लाल जोड लावायचा, सारखे जोड करायचे. ते पुसूच नको, त्याच्यातच होतं ते. आणि त्याच्याला ते नाहीतर हुशार डोसकं त्याचं, त्याला समजत आहे सगळं. एकदा समजल्यावर त्याला डोसक्यात येतं या. तुम्हाला कोणालाच ऐकायचं नाही ते विचार सांगायला. ऐकन मला तर वाटतंय बाबा ऐकायचं. वया बरोबर लावते त्या. हा सिद्धांताला वया बरोबर लावते. लय जोरात आहे महाराज. त्याची स्मरणशक्ती जोरात आहे. हुशार आहे ते महाराज. एकंदरीत असं आत्मनिक्षेप. आत्मनिक्षेप म्हणजे जीवाचा जीवपणा न उरू देता परब्रह्माशी ऐक्य होणे. याचं नाव काय, आत्मनिक्षेप. शरणागतीचे प्रकार आहेत बरं का हे. सांगा हे शरण म्हणजे जीवित्वानं उरायचं नाही. मग वाहू दिली ना मग मजशी शरण रिगीजे आणि जीवित्वेनी शिवरीजे. मग कशाचा शरण आला. मामी विश्वर भेटे मामी ईश्वर भेटे आणि जीवग्रंथीनं तुटे. ऐसे बोल नको ओखटे कानी लावला. मी ईश्वर भेटला, मला देव भेटला, मला देव भेटला. वा देव. आणि तुला देव भेटल्यावर तू वेगळा कसा राहिला बाबा. तुला देव भेटल्यावर तू वेगळा राहू शकत नाहीस देवाहून. असा असायला पाहिजे होतं. आणि तू तो वेगळा उरलास. कसं काय उरलास, उरू शकत. मग याचा अर्थ हे ओकटे बोलत कानी लावू नको अर्जुना. देवाला शरण गेलं का तर देव स्वरूप झाला पाहिजे माणूस. आत्मनिक्षेपता. हरिपाठ हा हरिपाठ म्हणजे आस्ती भाती प्रिय हो आयशे मध्ये तिन्ही हो एका जनाने तेची झाली. तेची झाले हो. कोण नाही म्हणलं. आस्ती भाती प्रिय सत चित आनंद. त्यालाच वेगळे नाव आहेत. आस्ती भाती प्रिय. लक्षात आलं की नाही. हे तीन नाव वेगळे वेगळे. आणि मग सच्चिदानंद पद ते झाले. मग सच्चिदानंद मूर्ती पाहिला कवी आम्हा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. आज शरीर दृष्ट्या बघू नका त्याच्याकड. स्वरूप दृष्ट्या बघा. तुकाराम महाराज ब्रह्म आहेत. तुकाराम महाराज ज्ञानोबा आहे, ब्रह्मरूप आहे. त्याच्या शरीराचा भाग काढून टाका. ते डोसक्यात घेऊ नका. शरीर माईक आहे तुमचं आमचं त्याचं बी. पण ब्रह्मरूप झाले तुकाराम महाराज, ब्रह्मरूप झाले ज्ञानोबा आहे. हे लक्षात ठेवा. आणि असे शरण गेलेले हे लोक आहे देवाला. हे देवाला काय गेलेले ते हे आत्मनिक्षेपता. ही कोणती झाली ही पद. कितवं पद आहे हे. आता राहिलं काय षडविधा शरण. लक्षात आलं हो. कार्पण्यता म्हणजे लक्षात आलं. माझा स्वामी आणि मी जरी एक असलो तरीही शेवट देहबुद्धीनं मी त्यांचा सेवक आहे. का देह धारण केलाय. आणि देह धारण केल्यामुळं मी काय सेवक आहे. स्वरूपदृष्ट्या आम्ही दोघं जरी एक असलो देहबुद्धीनं मी वेगळं आहे. आणि म्हणून देहबुद्ध्या दासोह. त्या दिवशी मी हे प्रमाण वापरलं होतं. देहबुद्ध्या दासोह. बरं काय. जीवबुद्ध्या तो अंश. आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता. मारुती उत्तर द्यायला विचार. रामा हो मी आत्मबुद्धीनं तुम्ही नाही. देहबुद्धीनं मी तुम्ही नाही. मी सेवक आहे तुम्ही सेवक स्वामी आहे. जीवबुद्धीनं तुम्ही अंशी आहेत मी अंश आहे. अंशी भाव लावला. आणि आत्मबुद्ध्या त्वमेवाहम त्वमेव अहम. म्हणजे तुम्ही आम्ही एक आहे. आता तुम्ही आम्ही एक त्या बोधावरला मारुती की नाही. तरीही जिथं जिथं राम असतील तिथं तिथं हनुमान रामाच्या आसनावर बसला कधी. देवबुद्धी का देह धारण केला. आणि देह धारण केल्यामुळं आणि प्रभू जिथं बसतील तिथं नाही बसायचं. का पूजा एका आसनी आसनी आसन तर बैसता गमन माती शिती झाला काय बघ माझं. ज्या आसनावर आपण पूजा करतो त्याच आसनावर आपण बसणं
माई संघ गेल्या इतकं पाप लागतं. लक्षात आलं की नाही? आपले सद्गुरू जे आसनावर बसतात आणि त्याच्यावर आपण पूज्य बुद्धीनं पाया पडणे म्हणजे पूजा आहे ना. त्यांचं दर्शन घेणे म्हणजे हळद कुंकू वाहणे म्हणजे पूजा आहे, समजू नका. पूज्य भाव घेणे तुमच्या अंतःकरणात की आमचे सद्गुरू आहेत बा म्हणून दर्शन घेतलं, ते बसले त्या व्यासपीठावर असे गृहीत धरा. आणि पुन्हा ते गुरु इकडे तिकडे लगविला गेले की आपण त्या आसनावर बसणं गुन्हा आहे, गुन्हा आहे. माई संघ गेल्या इतकं पातक लागतं. कोणा संघ गेल्या इतकं? हा, म्हणून अधिकाराच्या आसनावर अनधिकाऱ्यांना बसायचं नाही. आता जरी आत्मबुद्ध्या त्वमेवाहम अनुमान, तरी देह धारण केला मी सेवक म्हणून, आणि ते देह स्वामीचा आहे. आणि स्वामी सेवक भाव हे सुद्धा माईक असे का नाही? कसं आहे रे? माहितच आहे. शरीर दृष्ट्या स्वामी, शरीर दृष्ट्या मी सेवक, स्वरूप दृष्ट्या दोन्ही आम्ही तुम्ही आम्ही एक आहेत. मग एक जरी असलो तर सोन केलंय ना आपण त्या स्वरूपाला, म्हणजे देह धारण करून इथं आलोत ना. मग देह धारण केल्यामुळं आपण, लक्षात आलं की नाही, आपला देह सेवकाचा आहे आणि त्यांचा देह स्वामीचा आहे, सेवक म्हणजे गुरुचा आहे. म्हणून आपण त्यांच्याहून लहान आहोत. त्यांच्याशी धीटपणा करणं बरोबर नाही. आपण त्यांच्याशी नम्रतेनं वागावं, अशी भावना देवाच्या संबंधात आपण ठेवायला पाहिजे. कवर हे मड आहे, तवर मड संपलं की स्वरूपदृष्ट्या स्वरूपात होईल. ब्रह्मी ब्रह्मभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर आज ब्रह्मी ब्रह्मभूत झाले गुरुजी. हे अर्पण केला ज्याचा त्याला, शरीर ज्याची त्याशी समर्पिले, शरीर ज्याच्या त्याला देऊन टाकलं आणि आपल्या स्वरूपात आपण विलीन झाले. आता सेवे सेवक भाव कुठं शिल्लक राहील? तिथं नाही सेवे सेवक भाव शिल्लक. पण जोपर्यंत तुम्ही देहावर आहात की तुमच्या प्रारदोषात तुमच्या संगतीत देह आहे, तोपर्यंत तुम्ही आणि पूज्य समजणं गुरुला, आणि आपण जरा लीनतेनं आणि सेवक असं समजिनं, याला म्हणतात कार्पण्यता. काय असली पाहिजे आपल्यात? कार्पण्यता असली पाहिजे. आणि म्हणून तर बऱ्याच ठिकाणी उद्धव बी म्हणला ना, मात्र हमच्यारी मुक्ती मग तू नको म्हणलं. हां, नको नको नको. का? आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणले ना, किंवा नाथ महाराज भागवतात म्हणले, पतिव्रतेला म्हातारे जरी पण आलं तरी आपल्या पतीची सेवा सोडीत. लक्षात आलं की नाही? म्हणजे तिची विषय वासना काय राहिलेली का? आता काही राहिली जरी नसली तरी पतिव्रता धर्माप्रमाण पतीची सेवा ही मरेपर्यंत आणि करण्याची इच्छाच करते. त्याप्रमाणे भक्तानं भगवंताचं स्वरूप जरी प्राप्त झालं तरीही मी त्यांचा सेवक आहे. तू माझा स्वामी, मी तुझा रंक. काय आणि बघा ना, तिथं पाहताना दिसे वेगळी, मी तर वेगळा तू वेगळा नाही देवा, पण तू माझा स्वामी, मी तुझा रंक. का? देह धरलाय ना, सेवकाचा देह धारण केलाय, तू स्वामीच देवा. बरोबर आहे ना? असा भाव अंतःकरणात. आणि म्हणून याला म्हणतात गुरुभक्ती. कोणती भक्ती? आणि ती गुरुभक्ती. अरे ज्ञान तरीचा काय कामाचं? उद्धव म्हणला असं मातृहांत्यार ज्ञान आम्हाला नकोय देवा. ज्या ज्ञान झाल्याच्या नंतर भक्ती जर जात असेल, नष्ट होत असेल, तर ते ज्ञान आमच्या कामी नाही. आणि भक्तीचे पोटी जन्मले ज्ञान, ज्ञानाशी भक्तीने आणले महिमान. बरोबर आहे? भक्तीला ज्ञानाला भक्तीनं महिमान आणलं आणि ते ज्ञान झाल्याच्या नंतर भक्तीला गमवून टाकलं. मग माईला मारलं का नाही त्या ज्ञानानं? कोणी? ज्ञान झाल्यावर भक्ती संपली म्हणल्यावर मात्र आमच्यावर ज्ञान झालं की नाही? असलं ज्ञान मला नकोय असा कोण म्हणला? उद्धव. म्हणजे ज्ञान उत्तर भक्ती मागू लागला. याचा अर्थ आम्ही शरीरदृष्ट्या देवा तुझे सेवक आहोत, तू आमचा मालक आहेस देवा. आणि तुझ्या ठिकाणी आमची पूज्य बुद्धी असणं गरजेचं आहे, आमची विनयवृत्ती असणं गरजेचं आहे देवा. असं तुम्ही वागा, त्याला म्हणतात कार्पण्य. ती काय झाली? आज पद संपलं असं गृहीत धरतो. मग किती पद येतं? कोणते कोणते? अनुकूलस्य संकल्पा, प्रातिकूलस्य वर्जनम, रक्षत्यति विश्वासो, गोप्तृत्वं वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. है ना? अशा प्रकारची भावना समोर ठेवायची, असं वागाय. आणि असं शरण गेलं रे गेलं, मग काय
काहीच नाही महाराज. आधी संसार सुफळ झाला गे माय. देखील पाय विठोबाचे तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा बाप रखुमादी उरू न विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले. बरोबर आहे ना. अशा बोधावर माणूस जातो. म्हणजे हे सगळे भाग्यवान लोक आहेत. हिनं असं प्राप्त केलं. एक जन्मात नाही 22व्या जन्मात मिळालं. किती 22 जन्म घ्यावे लागले त्या बुवाला. आळंदीच्या बुवाला किती 22 जन्म. 22 जन्मापासून करीत आले. तेव्हा ते स्वरूप ठेवा. आता मिळालं ज्ञानदेवा द्यायला असं म्हणल्या बहिणाबाई म्हणल्या. त्याला 22 जन्म घ्यायला लावलेस तेव्हा तू त्याचं ते ऋण किंवा त्याची ती वस्तू त्याला दिलीस. आणि मला 13 जन्म घ्यावे लागले नुसता पांडुरंगा. अशा कोण म्हणल्या बहिणा. मग 13 22 जन्म घ्यावं लागतील. मग आपल्याला कोणाच ठाऊक किती आपला नंबर कवा लागतो कवा लागतो. बरं माग किती झाले का कोणाच ठाऊक. काही झाले असतील आपले. हो तेव्हा तिथं आहे काय यायला होतं कसं. सगळ्या गावात का लोक नाहीत काय. कुठं कुठं लोक काय नाहीत काय. सगळे येतात का इकडं. मग मागं आपला जन्म काहीतरी चांगला असं तेव्हा आपण इकडं आलो. याचा अर्थ काहीतरी एवढं खरंय बारीला लागलो. डक्याला गाडी आपली होणारच आहे नाही काय. पहिलं होतं ना डाग लईला तर लाव. लई कापसाची मिठी होती महाराज. कापूस काय कापूस आपलाच माल विकायला नवनाथ. काय सांगा बेजार व्हायचं. गाड्या बैरानं कापूस न्यायचा नवनाथ. काय परेशान्या वागा. मी सुद्धा बेजार झालो गड्या की नाही. असला हेवाळा खायच्याहून गडक. आणि त्या गाड्यावर बसून जायचं वरी पाठ महाराज. दमनिवणी गाड्या गुडगुड गुडगुड वाजायच्या रोडनं वगैरे. कापसाच्या गाड्या लय वाजायच्या. आदळत नाहीत काय नाही. पण टनकून दगड आला की उलट ती त्या मला उलट ती बाबा. दगडावर गेली टनकून अशी झाली मला मोरली. त्या महाराज भोतामुळे मोडली नाही गाडी. भोत नसती का मोडत नाही गाडी असं. आणि मग तिथं जाऊन आपले गडबडीनं डाग उलटून बारीला लागले का. मग होईल आज ना उद्या मा लागले तर लेनला वाटत होतं की नाही. धन्य वाटत होतं महाराज. ते लय मेड घेऊन कापूस घालायचं अवघड होतं ते. हो तसं आपण आता बारीला लागलो बर काय. दादा डाग ढकल हे डाग बारीला लावायला बरोबर आहे. आणि चहा प्यायला हॉटेलला आम्ही जातच नव्हतो डाग सोडून. जावं तर मागलं पुढे घालतोय पुन्हा. बरोबर आहे की नाही. चहा मी नाही जेवण मी नाही. ढकला बरोबर आहे की नाही. हे भरायच्या तासा नाही. डाग लावले कायला आणि हे कुठं तिकडे बोंबलं. मग झालं. मग ह्याची बारी कटली. आणि आउट लाईन झाल्याचं पुन्हा त्याचा आउट झाले थांबा. होय नाही लागू देतात का लोक. पुन्हा म्हणावं लागत होतं गिरडरला. हा जमत नव्हतं. ते पुढच्या मागे येऊ देत नव्हते. मग ते गिरडरला हातपाय. गिरडर साहेब आम्ही परवाशी आलो होतो. हे लोक आम्हाला मदत येऊ देणार. पुन्हा जायचं त्या लोकांना. मग गिरडरला म्हणावं लागत होतं 2-3 दिवस नंबर दाखवावा लागत होता. एक टाकलं त्याला. घेऊ द्या मधात घेऊ द्या. तेवढी गाडी घेऊ द्या. त्याच्या 2-4 लाग घेऊ द्या असं म्हणल्या. मग ते जरा ऐकत होते. नाही तर कशाचा नंबरच लागायचा नाही. तशी वारी आउट व्हायली बघ तुला सांगायचं. नाही काय ती हे बघा टोकन दाखव. कुठलं टोकन आहे. म्हणून आपले डाग बारीला लावलेले आता काढू नका. कुठं राहू द्या बारीच राहू द्या. सांगायचे का काय. पुंडलिका